या ठिकाणी निवडणुकीचं महाराष्ट्रात वाजलेलं आहे आणि महाराष्ट्रातील म्हणजे बारामती तालुका हे एक महत्त्वाचा राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी महत्त्वाचा समजला जातो आणि बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत ही पहिलीच नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक या ठिकाणी होती आणि माळेगाव हे बारामतीतील एक नाक मानलं जातं राजकीयदृष्ट्या आणि त्याच महाराष्ट्र राज्याचं लक्ष माळेगाववरती आहे आणि माळेगावमध्ये अपक्ष या ठिकाणी आपापली ताकद दाखवायला सुरू केलेलं आहे। या ठिकाणी पक्षाने तिकीट जाहीर करून काहींना डावललेलं आहे, ज्यांनी पक्षाचं एकनिष्ठ काम करूनही त्यांना डावललेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की कसं बघता तुम्ही पक्षाचं काम करत आहे आणि पक्षावरती नाराज आहेत का? खऱ्या अर्थाने आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पक्षावरती नाराज नाही आहे, आदरणीय दादांवरती पण नाराज नाही आहे, पण का आणि कशासाठी ते आज तागायत समजलं नाही। विशेष करून आम्ही ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करतो तो प्रभाग क्रमांक 1 आहे। ज्या प्रभागामध्ये जर आपण लोकसंख्येचा विचार केला 1184च्या अंदाजे लोकसंख्येचा हा प्रभाग आहे, ज्याच्यामध्ये ओबीसी मतदान हे 780 आहे। प्रकर्षाने आम्ही हा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींना दिलेला आहे आणि ऐन वेळेला आम्हाला असं समजण्यात आलं की वरच्या लेवलला युती आघाडी या पद्धतीचं गणित ठरलेलं आहे। आदरणीय दादांना त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय, मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय दादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या पद्धतीने विकास आपण महाराष्ट्राचा बघतोय। पण एक सच्चे कार्यकर्ते म्हणून आज आम्हाला ती खंत आहे की आमच्यावरती हा अन्याय काय। आणि विशेष करून आम्ही ज्या समाजातून येतोय तो आमचा जोशी समाज आहे। एकंदरीत तालुक्यामध्ये 4 ते 5 हजाराच्या आसपास आमची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये विशेष करून 750च्या आसपास आमचा मतदार स्पेसिफिक जोशी समाजाचा हा माळेगावमध्ये काम करतोय। 3 प्रभागामध्ये आम्ही डिवाइड झालेलो आहे, प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 11। आमच्यामध्ये इच्छुक उमेदवार 3 होतो आम्ही। आम्हाला असं वाटलं की जोशी समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी यावेळेला 100% मिळणार आहे आणि आम्ही मानसिकता बनवली होती, मनाचा मोठेपणा दाखवला होता की कोणत्या चेहऱ्याला एक जोशी समाज म्हणून संधी मिळाली की आम्ही सगळे समाज बांधव त्यांचं काम करणार होतो। परंतु प्रकर्षाने विशेष करून आम्हाला आज ती जी गोष्ट झालेली आहे ती एक प्रकारचा अन्यायच वाटतोय। मला विशेष करून आपल्या माध्यमातून या ठिकाणी नमूद करायचं आहे, काही गोष्टी आमच्या कानावरती आलेल्या आहेत, खऱ्या खोट्या आम्हाला माहिती नाहीये, पण काही विशेष करून लोकांना जे आज या निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी आलेले उमेदवार आहेत या लोकांना यांनी ज्या पद्धतीचं आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने घोडेबाजार झालेला आहे पैशाचा, तो सुद्धा आमच्या कानावरती येतो की काही लोकांना पैसे बघून त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। ती खंत आहे मनामध्ये। आज आम्ही जोशी समाज म्हणून जवळपास 30 ते 40 वर्ष झालोय। आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, यांच्या विचारांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आज हे काम चाललेलं आहे त्या कामाचा विचार डोक्यामध्ये ठेवून आम्ही पाईक राहून कामं करतो। पण यापूर्वीही जोशी समाजाला ग्रामपंचायत असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे। तुम्ही असं बोलू शकता की पक्ष ही निवडणूक साधारणपणे 10 वर्षांनी लागलेली निवडणूक आहे। त्या निवडणुकीच्या अगोदर 5 वर्षापूर्वी आमच्या समाजाला संधी प्राप्त झाली, मात्र त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं नाही। ग्रामपंचायतीच्या याच्यापूर्वी होणाऱ्या निवडणुका या गटातटाच्या निवडणुका असायच्या, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट जरी असला तर प्रत्येकाचं संख्याबळ त्या हेतूने त्या ठिकाणी होणारी निवडणूक होत होती। त्या ठिकाणी स्पेसिफिक घड्याळाचं चिन्ह म्हणून ग्रामपंचायतची निवडणूक होत नाही आणि 10 वर्षांनी ती संधी परत उपलब्ध झाली आहे। म्हणून त्या संधीचं सोनं करण्यासाठी जी जोशी समाजाची लोकसंख्या आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही ती मागणी आदरणीय दादांकडे आणि पक्षाकडे केली। तुम्ही या संदर्भात वरिष्ठांना भेटला किंवा तुम्हाला बोलावलं जातं किंवा काय तुम्हाला शब्द देण्यात आला असं काय? इच्छुक उमेदवार म्हणून आम्ही आदरणीय दादांपुढे गेलो, दादांनी आमची मुलाखत घेतली। मुलाखतीदरम्यान जे प्रश्न आम्हाला विचारले गेले त्या प्रश्नांची समर्पक उत्तरं आम्ही त्या ठिकाणी दिली। दादांनंतर जो एक आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा काम करणारा गट आहे त्यांच्याकडे आम्ही लेखाजोखा मांडला। ग्राउंड रिपोर्ट आम्ही त्यांना दिला की वस्तुस्थिती काय आहे प्रभागाची, की ज्याच्यामध्ये आम्ही विनर कसे आहोत आणि कसे होऊ हे समीकरण त्यांच्या पुढे मांडलं। पक्षाकडून आम्हाला 100% खात्री मिळाली की तुमच्या समाजाला यावेळी संधी प्राप्त होणार आहे
आणि जवळपास ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख त्या दिवशीचा जो 3 वाजेचा टायमिंग होता 2 वाजेपर्यंत आम्हाला शब्द होते की तुमचं फायनल झालेलं आहे. युतीमुळे थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे असं काय वाटतंय का? किंवा युती केल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना डावललं गेलंय. मग नक्की युती कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा नक्की करायला? 100% नाराजी आहे. युती व्हायला हवी होती, परंतु ज्या धर्तीवरती व्हायला हवी होती त्या धर्तीवरती झालेली नाही आहे. ज्या पद्धतीने मित्रपक्षाला युती आघाडीमध्ये जागा दिलेल्या आहेत तर त्याचा सर्वे केला असता त्या ठिकाणी असणारा दावेदार उमेदवार हा कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार करून जर युती झाली असती तर कदाचित आजचं चित्र वेगळं असतं. आणि माळेगाव ही बिनविरोध नगरपंचायत, जसं अनगरांची नगरपंचायत बिनविरोध झाली तशी माळेगाव नगरपंचायत देखील बिनविरोध नगरपंचायत झाली असती जर ते समीकरण त्या पद्धतीने बसलं असतं. आम्ही असं म्हणत नाहीये की त्यांना डावलायला पाहिजे होतं, परंतु कदाचित ग्राउंड रियालिटी बघून कोणाला कुठं कशा पद्धतीने आज पसंती आहे त्याचा जर विचार केला असता तर कदाचित आज ही वेळ आली नसती. आता युतीमुळे थोडीशी अपक्ष ताकद दाखवा सुरू केली आहे. युतीला याची डोकेदुखी ठरू शकते. निश्चित या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे युतीला 100% त्या गोष्टीचा फटका बसणार आहे. कारण आजही माळेगाव नगरपंचायत जरी असेल तर प्रत्येक प्रभागामध्ये तिथे असणारा कार्यकर्ता तो त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना परिचित कार्यकर्ता आहे. पण अशी एक माळेगावमध्ये चर्चा आहे की जी नाराज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ती पडद्याआडून वेगळं राजकारण करणार आहेत अशी चर्चा ऐकायला आहे. काही नाही, याबद्दल मला काही कल्पना नाही. मात्र जो तळागाळातला खरोखर पक्षाचा कार्यकर्ता आहे हा नाराज आहे. आता ज्या पद्धतीने तुम्ही मला प्रश्न केला याबद्दल खरोखर कशी माहिती नसल्यामुळे मला वाटत नाही कदाचित तसं चित्र उपस्थित होईल. उलट आम्हाला आज युतीला 100% पक्ष नेतृत्व जे आज आहे दादांच्या नंतरचं त्यांच्याकडून देखील खंत व्यक्त होत आहे की बाबा ही गोष्ट झाली कशी, आम्ही याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. मात्र ते आम्हाला आग्रह करताय की युती धर्म पाळा. पण आम्ही त्यांना आमची नाराजी व्यक्त केली की जर आम्ही या इलेक्शनला सामोरं गेलो आणि अपक्ष म्हणून आम्ही निवडून आलो तर आम्ही गुलाल सहयोग सोसायटीमध्येच खेळणार आहोत. म्हणजे तुम्ही जरी निवडून आला तरी तुम्ही अपक्ष निवडून आला तरी तुम्ही गटाकडेच नेतृत्व करणार. 100% आम्ही अजितदादाला कालही सोडलं नाही, आजही सोडणार नाही आणि मरेपर्यंत आम्ही अजितदादांना सोडणार नाही. आम्हाला आमच्या नेत्यावरती 100% विश्वास आहे. तर आपण एकंदरीत या ठिकाणी पाहिलं प्रचंड विश्वास कार्यकर्त्यांनी अजितदादांवरती या ठिकाणी दाखवलेला आहे. पण माळेगावमध्ये नक्की चित्र कसं यापुढील होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. महाराष्ट्र न्यूज 1साठी मी अक्षय थोरात, बारामती.